हाय, हॅलो, नमस्कार. माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आज आहे संकष्टी चतुर्थी आणि इकडे गणपतीची पूजा आवरलेला आहे. इकडे बघा सर्व पूजा झालेला आहे सकाळची. आणि देवीची पूजा पण झालेला आहे. देवीची पूजा मंगळसूत्र आणि कुंकू 1 महिन्यावर लावायचं नाही आणि मंगळसूत्र पण काढून ठेवलेलं आहे इकडं. काल देवीचे बांगडे त्यानं काढलेलं आम्ही पौर्णिमेला. आणि इकडं पूजा ते आवरलेलं आहे. आणि आज शनिवार आहे. पोरं सगळे शाळेला जाऊन आलेत. आज महिनाखेर होता म्हणून लवकरच आलेलं आहे. पोरं 10 वाजता आणि आता वाजले 10:30-11 वाजत आलेलं आहे. आणि इकडं स्वयंपाक पण करायचा आहे. इकडं लक्ष्मी काय काम करायला लागल्या. आणि आता मी भाजी करणार आहे एक वेगळ्या पद्धतीची, म्हणजे काकडीची भाजी. हे मोठा काकडी आहे, भाजी करणार आहे त्याची. आणि इकडं बारीक चिरून घेतलेला आहे. आणि आता सकाळी उठून सगळेजण मार्केटला गेलेले आहेत, त्यांनी पण गेले आहेत. आणि आई बाबा आणि पोरं पण लवकर शाळेला गेले होते आणि पोरं आलेलं आहेत. आणि 12 वाजता आई बाबा येतात मार्केटवरनं आणि ह्यांनी संध्याकाळी 10 वाजताच येतात. सकाळी गेलेत का नाही. इकडं घटप्रभाला जातात भाजी आणायला. आणि इकडं मी काकडी चिरून घेतलेलो आणि ते भाजून घ्यायला लागलो आहे. आणि इकडं साहित्य कांदा, टोमॅटो, कोथिंबीर सगळं चिरून ठेवलेलं आहे. आणि शेंगदाण्याचं कूट पण घालायचं आहे, भाजून घेतलेलं आहे, ते पण बारीक करून घ्यायचं आहे. आणि इकडं भाजलेलं आहे काकडी. मोठा काकडी घेतलेला आहे मी. ते कवळं काकडीचं भाजी चांगलं होत नाही, मोठं असते बघा. ते काकडीचं बी काढून चिरून घेऊन भाजून घ्यायचं आहे. आणि इकडं तेल पण गरम झालेलं आहे. तेलामध्ये टाकलो आहे जिरं. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा मला कसं वाटलं आहे व्हिडिओ तुम्हाला. आणि कांदा टोमॅटो इकडे भाजून घेतो चांगलं. कांदा टोमॅटो भाजलेला आहे आणि त्यामध्ये चटणी, मीठ, हळद सगळं मसाला टाकायचा आहे. आणि काकडीची भाजी, ते मोठा काकडीची भाजी चांगलं होते, तुम्ही पण करून बघा. आणि ताई त्यांना आता आवरून त्यांनी पण धुणं धुवायला गेलेलं आहे. आणि इकडे मी स्वयंपाक करायला लागलो आहे. चटणी पण टाकलेलं आहे, हळद पण टाकलेलं आहे. तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे. आणि इकडं भाजून घेतलेलं काकडी मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये. इकडे मिक्स झालेलं आहे. आणि आता टाकतो शेंगदाण्याचं कूट. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर पण टाकतो जरा. आता हे सर्व मिक्स करून घेतो. आणि इकडे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि मसाल्यामध्ये काकडी ते सगळं. आणि इथं पाणी जरा टाकतो, अर्धा ग्लासभर पाणी टाकलेलं आहे. ते पाण्यामध्ये म्हणजे भाजून घेतल्यावर जरा मऊ झालेलं असतं आणि जरा शिजवून घ्यायला पाहिजे चांगलं, कारण ते काकडी जरा जून असते त्यामुळं. आणि मंद गॅसवर ठेवून घेतलेलं आहे. इकडं शेवग्याची आमटी पण झालेलं आहे. आणि इकडे काकडीची भाजी झाली का बघूया. इकडे बघा काकडीची भाजी तयार झालेलं आहे आता. मस्त झालेलं आहे आणि भाकरी बरोबर आणि चपाती बरोबर भारी लागतं आहे. आणि त्यावर आणि जरा कोथिंबीर टाकतो. मस्त काकडीची भाजी तयार झालेला आहे, तुम्ही पण ट्राय करून बघा. आणि चपाती बरोबर इकडे मी तयार करून ठेवलेलं आहे काकडीची भाजी आणि चपाती. चला जेवायला या तुम्ही पण. आता सगळ्यांना जेवायला वाढून घेतो. इकडे आम्ही सगळे जेवायला बसलेलो आहे. आई बाबा ते आलेलं आहेत, पोरं पण आलेलं आहेत. बाबांचं जेवण झालेलं आहे आणि त्यांनी बसलेलं आहेत. आई, ताई, आशिष आम्ही सगळे इकडे जेवायला बसलेलं आहे. इकडे आईला मोबाईल दिलं आहे आशिष. आणि आशिष म्हणायला लागले मोबाईल असं असं सरकव आणि गाणं येते. आईंना जुनी गाणं आवडतात आणि आशिष आजीला शिकवायला लागलाय तो.
चला व्हिडिओ इथंच थांबवतो मी. प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मी व्हिडिओ करत होते आणि आईला माहीत नाही. आई म्हणायला लागल्यात हे काय करायला लागलीस तू म्हणून. इकडं आम्ही बाहेर जेवायला बसलेलो आम्ही.